खूप भूक लागली होती. मग शेवटी शेंगदाणे भाजलेले होते ते खायला घेतले आणि भाकरी भाकरी तुम्हाला सांगते 2 भाकरीची 1 भाकरी झाली ती जाडची जाडच केली. कारण खूप थंडी वाजते हो. एवढी थंडी वाजते की तिथं उभं राहायला सुद्धा नको, कारण शेवटी हाताला पण पाणीच लागतं ना. शेवटी जाऊ दे म्हटलं, एक मोठी भाकरी जाडची जाड करावी आणि तिघांमध्ये शेअर करावी, काय हरकत नाही. मग शेवटी 1.5 किलो वाटाणे या स्वस्तामध्ये मिळाले. स्वस्त म्हणजे किती तर ₹40 आणि त्यात आणले गाजर घालून. शेवटी वाटाण्याची अशी भाजी केली. आता नवरा आल्यावर खातोय की नाही काय माहिती, कारण नवऱ्याला आता काय भाकरी केलेली नाही आहे. भाकरी आमच्या तिघांपुरतीच केलेली आहे. सो आम्ही तिघंच शेअर करू आणि नवरा भात आणि फक्त कालवण खाणार. कारण नवऱ्याची तब्येत जरा खराब आहे, कारण परत त्यांना सर्दी लागलेली आहे आणि सर्दी लागली म्हणजे आया या या सगळं घाईतुकच येतं नुसतं. तर ठीक आहे, ते खातील भात भाजी, असं टेन्शन घेऊ नका. त्यांना भाकरी हवी ते त्यांच्या इच्छेने सगळं खातात, आवडीने खातात आणि त्यांना जे आवडतं तेच त्यांनी खाल्लं तर खूप अतिउत्तम. चिडचिड 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 घरात चालू होते. तर चला, फायनली भाकरी झालेली आहे आणि त्याच गरम तव्यामध्ये पाडदेशी आपण शेंगदाणे भाजून घेऊ हो. म्हणतात ना, चटका मारून घ्यायचा असतो, तवा गरम असतो आणि गॅस चालू करायची गरज नसते. गॅस बंद केला की ह्या गरम गरम तव्यामध्ये शेंगदाणे अशी मस्तपैकी भाजले जातात. तर चला, भाकरी झालेली आहे, मी जेवून घेते बरं. आणि मुलांनाही सोबत जेवायला घेते. त्यांना खूप कंटाळा येतो भाकरी खायचं म्हणलं का. आणि तुम्ही ह्या केसांच्या पिशवीवरनं किती मला बोललात बाबा, किती टोमणे, आई शी यू यू, पण तुम्हाला सांगते, डोक्यावर छान आणि हातात घाण, हे काय बरोबर आहे का?